CJP अर्थातच कॉक्रोच जनता पार्टी यांनी आंदोलन आयोजित केलं दिल्ली येथे जंतर मंतर येथे। आणि याच्यामध्ये या आंदोलनामध्ये जे जेनझी आहे हे प्रकर्षाने आपापले विविध कलागुण त्यांनी या आंदोलनाच्या दरम्यान दाखवले आणि ही जनरेशन इतर जनरेशनपेक्षा कशी वेगळी आहे हेही आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून बघावयाचं मिळालं। या आंदोलनामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या, म्हणजे ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना अमानुषपणे पोलिसांकडून झालेला लाठीमार, त्याबरोबरच काही पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या। पॉझिटिव्ह कुठल्या तर याच्यामध्ये काही अशा मुलांसमोर आलेल्या आहेत ज्यांच्या कलागुणासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्वाची वेगळीच ओळख या आंदोलनाच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आली आणि ते व्हायरल झाले। असाच व्हायरल झालेला एक मुलगा म्हणजे दिल्ली येथील 50 किलोमीटर बहादूरगड येथे राहणारा इरफान। तर नेमका हा इरफान कोण आहे आणि या इरफानने काय केलेलं आहे हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मी ॲडव्होकेट नागसेन नाळसे आणि आपण पाहताय मुद्द्याची बोल। मित्रांनो, थोडासा सावळ्या रंगामध्ये असणारा एक तरुण 25-30च्या जवळपास वय असेल आणि गर्दीमधून समोर अचानकपणे मीडियाने त्याला क्लिक केलं आणि सोशल मीडियाने त्याच्याकडे कॅमेरा वळवला आणि तो समोर आला आणि त्याच्यामध्ये त्याने आपलं ओळख दिली की मी दिल्ली येथील झोपडपट्टीमध्ये राहतो, स्लम एरियामध्ये राहतो, शिक्षण माझं जेमतेम आहे। परंतु त्या शिक्षण नसलेल्या मुलाने ज्या प्रकारे भारतीय लोकशाही, भारतीय समाजशास्त्र आणि भारतीय जीवनमूल्य हे समजावून सांगितलं ना, तिथे त्याला रेकॉर्ड करणारे जे अँकर होते किंवा इतर जे तरुण होते हे सगळे मंत्रमुग्ध झाले, कारण त्याच्यातून त्यांनी भारतीय लोकशाहीचं, भारतीय संविधानाचं, त्याबरोबरच शासन व्यवस्थेच्या ज्या कन्सेप्ट मांडल्यात ना त्या अफलातून होत्या आणि सर्वांना त्यानं अगदी मंत्रमुग्ध केलं। नेमकं हा मुलगा भारतीय समाजाच्या बाबतीत, सरकारच्या धोरणाच्या बाबतीत तो काय बोलला, सरकारच्या धोरणाबाबतीतही तो बोलला की मला सन्माननीय नरेंद्र मोदी यांना भेटायचं आहे आणि त्यांना ज्या वेळेला मी भेटेल त्यावेळेस मला आनंदच होईल, परंतु माझी त्यांना मागणी राहील की विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत या बाबतीत त्यांनी या बाबीला गांभीर्याने घ्यावं। त्याबरोबरच हा मोर्चागिरीच्या संपल्यानंतर हा परत प्रकाश झोतामध्ये आला, कारण त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हायरल व्हिडिओ पाहून विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील एकदम इम्प्रेस झाले आणि त्यांना न राहल्या गेल्या नाही, ते सरळ थेट त्याच्या घरी गेले आणि तिथे जाऊन त्याने त्या भेट घेतली। त्याबरोबर प्रियंका गांधी यांनी देखील व्हिडिओ कॉल करून त्याच्याशी वार्तालाप केली। आज हाच इरफान प्रसारमाध्यमावर, सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय। अल्पशिक्षित असणारा तरुण मूल्य आणि तत्त्वाच्या बाबतीत मात्र खरंच लाजवाब आहे। त्याची छोटीशी क्लिप आपण या व्हिडिओत जाणून घेऊया।